नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. चोरूची नगरी संस्कृतीचा शाही थाट, बैलगाडीच्या परंपरेनुसार हेलिकॉप्टरच्या भरारीपर्यंत रंगणार अभूतपूर्व सोहळा. सांगली जिल्ह्याच्या मातीतील कणखरपणा आणि इथल्या लोकसंस्कृतीचा वारसा किती समृद्ध आहे याचा प्रत्यय लवकरच कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरूची नगरीत येणार आहे. निमित्त आहे एका अशा विवाह सोहळ्याचे जिथे मातीचा गंध आणि आकाशाला गवसणी घालणारी आधुनिक स्वप्ने यांचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे. येत्या 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान हा सोहळा चोरूचीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यासाठी सज्ज झाला आहे. या सोहळ्याची सुरुवातच मुळी मातीशी असलेलं नातं अधिक घट्ट करणारी ठरेल. शुक्रवारी सायंकाळी जेव्हा बैलगाडीतून गावदेवांची मिरवणूक निघेल तेव्हा जुन्या पिढींच्या आठवणींना उजाळा मिळेल. त्याच रात्री शाहीर अनिल गडदे आणि शाहीर सत्यवान गावडे यांच्या डपावर पडणारी थाप आणि त्यांच्या पहाडी आवाजातील ओव्या अवघ्या चोरूचीला लोकपरंपरेच्या विश्वात घेऊन जातील. परंपरेचा हा पाया रचल्यानंतर शनिवारी आधुनिकतेचा एक विलक्षण आविष्कार चोरूचीच्या आकाशात पाहायला मिळेल. दुपारी जेव्हा थेट हेलिकॉप्टरमधून नवरीची एंट्री होईल तेव्हा हा सोहळा केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी कुतूहलाचा विषय ठरणार आहे. ही केवळ एक एंट्री नसून ती प्रगतीची भरारी असेल. या आधुनिकतेच्या जल्लोषानंतर सायंकाळी लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या सुरावटीत हळदीचा सोहळा रंगेल. रविवारी दुपारी 2:40 अक्षता पडल्यानंतर खऱ्या अर्थाने या शाही सोहळ्याचा ग्रँड फिनाले सायंकाळी अनुभवायला मिळेल. शिवतांडवचा तो दमदार नाद आणि सोबतीला आधुनिक डीजेच्या तालावर निघणारी शाही वरात चोरूचीच्या रस्त्यावरून जेव्हा मार्गस्थ होईल तेव्हा तो क्षण ऐतिहासिक असेल. जुन्या परंपरांना आधुनिकतेची जोड देऊन सजलेला हा विवाह सोहळा म्हणजे चोरूचीच्या वैभवाची एक नवी ओळख सांगणारा उत्सवच ठरणार आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.